मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांना सत्तेतून खाली खेचू, पंतप्रधान मोदींनीच दिलेल्या ऑफरवर शरद पवारांचं हे वक्तव्य. मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला. पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. मोदी पुन्हा आल्यास ठाकरेंसह सर्व विरोधी पक्ष नेते जेलमध्ये जातील. मोदींनी वन नेशन वन लीडर हे खतरनाक मिशन सुरू केलंय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवालांचा हा दावा आहे. तर ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून पळवलंय. तर मोदी काय चीज आहे? शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल. हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी आपल्याला जागर राहावं लागेल, पवारांचं आवाहन. लोकशाहीत कोणीही कुणाला घालवतं, यात इंग्रजांचा संबंध काय? इंग्रजांचं बोलतात ते तर परदेशी महिलेला घालवत होते. अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल. तर परदेशी व्यक्ती नको म्हणूनच पक्ष स्थापन केला ना, अजितदादांचा सवाल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही आणि एनडीएला 2020 ते 30 जागा मिळणार. अरविंद केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल. मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका म्हणणारे राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी राज ठाकरेंची अवस्था. काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांची टीका. तर मनसेचा एकही उमेदवार उभा नाही, ही मोठी शोकांतिका, अशी ही टीका. मला आल्यावर समजलं, काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये डाळ साखर वाटण्यात आली. आता डाळ साखर वाटून खासदार बनता येतं हे पहिल्यांदाच ऐकलं. निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांना हा टोला आहे. धारावी बचाव आंदोलकांचा ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना पाठिंबा. धारावी बचाव आंदोलकांनी अनिल देसाई यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. गिरीश महाजनांच्या भेटीनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा. विकासाच्या मुद्द्यावरून पाठिंबा दिला. सुरेश जैन यांची प्रतिक्रिया. तर सुरेश जैन यांच्याकडून कालच ठाकरे गटाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्यात आलाय. पुण्यातील चाकणमधील अजित पवारांच्या सभास्थळी अवकाळी पाऊस सुरू होताच सभेतील रिकाम्या खुर्च्या झाल्यात. नागरिकांची मात्र धावाधाव झालेली पाहायला मिळाली.